हे गावाकडं राजकारण लय बेकार आहे आमच्या. रोहित पवार 2019ला ज्या टायमाला इलेक्शनला पहिले उभा राहिला त्या टायमाला 4-5 दिवसात मला स्वतःला बोलून घेतलं होतं रोहित पवारांनी चुंडीला, की म्हणले तुम्ही मामा आहेत त्यांचे. म्हणलं हो. म्हणले निलेश गावळे कुठे? म्हणलं अमरावती जेलमध्ये, मोक्यामध्ये तू बंद आहे. बाकी मला काय बोलले नाही. म्हणले आपलाच गृहमंत्री म्हणले अनिल देशमुख, आणि त्यांनी दिलेल्या तारखे दिवशी त्याला बाहेर काढलेला आहे मोक्यामधून, अमरावतीच्या जेलमधून. ते बघा कुणी काढला बाहेर, काय केलंय ती. दिलेल्या तारखेला त्याला बाहेर काढलं. आणि नंतर मग आम्ही प्रचाराला लागलो त्यांच्या रोहित पवाराच्या. प्रचाराला लागल्यावर त्यांना 23,000 मतांनी लीडनी निवडून आलं. 23-24 हजारांनी आणि 43,000. मग चाललं आमचं सगळं बरं चाललो सगळं. ते बी चांगलं राहतं आमच्या संग होतं. काय कोणाची काय दुश्मनी नाही, कुठं काय नाही, त्यांची नाहीच कोणा संग दुश्मनी. आणि काही कालांतराने कोरोनाचा रोग आला इकडं. त्या टायमाला निलेश गावळेंनी स्वतः खर्चातून कोणाचं नाव न घेता 15 ते 20 टँकर दररोजचे चालू पाणी होतं जामखेडला. त्याच्यामध्ये त्यांना खटकाय लागलं जराशी, कोणाला रोहित पवाराला, ही पाणी वाटायला लागलंय, त्याचे फोटो टाकले आहेत, असं करू नका तसं करू नका. बाहेरून सांगायचं आम्हाला, काय डायरेक्ट बोललं नाही ती. मग ते पाण्याचं एकूण तिकडून बंद झालं. कुठल्या बी गोष्टीला असंच करायला लागलं. पुन्हा ते निवडून आलं ना, 24,000च्या मताने निवडून आला तर पुन्हा काय बी करायला लागला. मग इथल्या आमच्याकडे गायरान जमिनी सगळ्या सोलरच्या ह्याच्याकरता त्यांनी ताब्यात घ्यायला लागला. तर इथले 5-6 गावामधली लोक निलेश भाऊकडे इथं बंगल्यावर यायला लागली. बाबा आमचे गायरान जनावरला चारायला लागतंय आम्हाला, आणि असं रोहित पवार तर तिकडे ताबा घालणारे, असं करणारे तसं करणारे चालले त्याचं. तर विरोध केला आम्ही. मग तिथून जास्तच विरोध झाला. त्याच्यानंतर एक दिवशी आम्ही डिगुळला गेलो होतो. एक यात्रा असते जेवाची, त्या दिवशी त्यांच्या मातोश्री त्यांच्या आईंचं तिथं भाषण होतं, मंडप लावलेला मोठा. आणि गेलो आम्ही, 2-4 गाड्या होत्या आमच्याकडे. उतरलो आणि डायरेक्ट आम्ही मंदिराकडे चाललो. तर अख्खं पब्लिक पाया पडायला चाललो होतो. तर अख्खं गाव आमच्या मागं मंदिरापोत बाहेर निघेपर्यंत त्यांच्या आईपाशी तिथं एक 5-6-7-8-10 माणसं बसली होती म्हातारी. ते त्यांना लय खटाकलं. मग त्याच्यानंतर आम्हाला कुठे विरोधच करायला लागला. एकदम विरोध म्हणजे कट्टर विरोध नाव व्हायला लागले. तर जिल्हा परिषद ह्याला उभा राहणार होता सचिन गायवळ, त्यांना लय खटकते ती. ते जरा आला तर आपलं पुन्हा काही खरं नाही. अहो इथं 23 ग्रामपंचायती बिनविरोध निलेश गावळेंनी काढल्यात. एवढी तयारी केली ती सगळी. आणि सगळा विरोध करायचा म्हणजे रोहित पवार, दुसरं कोण नाही. काही बी खोटं करतो, खरं करू द्या. आता ही सांगते कुठं टीव्हीवर बातम्या चालू आहेत, काय खरं कोणच सांगा नाही. हो पासपोर्ट त्याला दिलेला आहे, रोहित पवारांनी दिलाय. त्यांचा अनिल देशमुख गृहमंत्री होता, ती त्यांच्या हिमतीवर आपली ती बिचारी करतात. ते गुन्हेगार नाही झाला. विषय सचिन गायवळचा, त्याचा काहीच संबंध नाही. कुठं 2010ला एक मर्डर झाली कुठं ते पुण्यामध्ये. त्याला रात्री 1:30 वाजता घरातून झोपल्या बिस्तरातून उठून गेला आणि 9 महिने टाकला आतमध्ये. मग मोकातला आरोपी 9 महिने सुटतो का? नाही. निलेशला अमरावती जेलमधून ह्यांनीच काढलं. आता लागले सांगा हिच्यावर एवढ्या केसेस तेवढ्या केसेस, ही काढलं लुबाडले. 1 गुंठा दाखवा इथला जामखेड तालुक्यामध्ये ह्या माणसाचं गरिबीमधून घेतलं, कोणाचं दमदाटी करून घेतलंय, हाणून घेतलंय म्हणून त्यांना सजा लावू. दोघाला बी सचिनच्या नावावर अशी सचिनला लावा, निलेशच्या निलेश लावा. खरं करा ना राव काहीतरी. काय चाललं, किती दिवस झालं चाललंय. तिचे आई वडील वयस्कर झालेले, सुना बाहेर, नातवं बाहेर, हे काय तुम्हाला कोण सांगतंय सगळं? ही फक्त रोहित पवार, दुसरं कोणच नाही. मग आता ह्या टायमाला आम्ही विरोध केला त्याला. शिंदे साहेबांचं आम्ही काम केलं, अजित पवारांचं बी काम केलं, शिंदे सेनेचं काम केलं. ह्याला विरोध केला. 600 मतांनी आला, हा पण खरा आलेला नाही. त्याच्यावर केस आहे कोर्टात. शेवटच्या वोटिंगच्या टायमाला पब्लिक सगळं निघून गेले. ह्यांनी काय गोलमाल केला देव जाणे. त्यांची केस चालू आहे कोर्टात. सर हे सगळं आता जे सुरू आहे मग ते कशामुळे सगळं? काय नाही, फक्त राजकारणात आमचं जिल्हा परिषद इथले इलेक्शन होणार आहे. सचिन गायवळ उभा राहणार आहे आणि ती फुल निवडून येणार आहे. ह्या जगात त्यांची गांड फाटती म्हणून ती असे करायला लागल्यात. कॉलेजमध्ये असताना गजा मान्य ते सगळे एकत्र होते. मग त्यांच्या काय तिथे त्यांच्या खोटे केसेस त्या पोरांवर, कॉलेजच्या पोरांवर तिथला एक माणूस त्यांनी केल्या. मग त्यांनी ते काय ते कोटना करून त्याला मारला जातो. त्या टायमाला त्यांना मोका बसला होता, ते बंद होते, त्यातून सुटले निर्दोष.
आणि याव कसं आहे, काय बी सांगायचं फोटो पासच घ्या, त्याला पासच कसा काय भेटला काय. अरे ह्यांनी दिलेला आहे, रोहित पवार यांनी आणि देशमुखनी दिलेला आहे. बाकीचं काय सांगताय, कशाला लपून ठेवता. आणि हेच करतंय सगळं रोहित पवारच. काय संबंध हो? खरं कर म्हणून काय बी असू दे, काय बी कर, पण खरं कर, खोटं नको. खोट्याला तकलीफ होती, समोरच्याला करणार तकलीफ होती.